इथे इथे एक मुद्दा आहे, महाविकास आघाडीला हा प्रश्न येणार नक्कीच आहे मात्र नक्की. सचिन अहिर बीजेपीत जाणार अशा चर्चा नाही असं हाऊस मध्ये पण चर्चा होती हो सतत. ऑफिसमध्ये तुमची चर्चा तर 2 वर्ष होती, कुठे गेलात तुम्ही? हा. गेलात नाही. नाही पण तुमच्या बाबतीत चर्चा अजूनही आहे. असतात, संबंध असतात, हे देवेंद्रजी, असतात. आता आपण जसं देवेंद्रजी. सांगितलं हंबली जर आपण सांगता, आमची Yes. एवढीच विनंती आहे की राज्यकर्ते म्हणून समजा उद्या लोकांनी दिलं तर विरोधी पक्षाला पण त्यांच्या मतदारांना पण तो समान न्याय मिळाला पाहिजे, सर्व विकास कामाच्या बाबतीत किंवा याच्या बाबतीत. नाहीतर तुमची संख्या कमी, तुम्हाला तर आता काय विरोधी पक्ष नेते पद पण नाही मिळणार आहेत, असं करून घेऊन जर तुम्ही जर त्यांच्याशी तुमचे भूमिका मित्र जर प्रसाद लाड घेतली, तसं बोलले. तुमची भूमिका जर घेतली तर मग मला असं वाटते तो अन्याय या लोकशाहीला होणार आहे. आणि अशा पद्धतीने जर झालं तर ही नवीन संस्कृती जन्माला येणार आहे. जसं सचिनजींनी सांगितलं का आज तुम्ही तिकडे बसलेलात, उद्या आम्ही बसतो तर आम्ही पण तसं वागायचं का, हे होता कामा नये. हा जो मॅन्डेट आलेला आहे त्याचा पूर्ण ॲनालायसिस करावंच लागणार आहे वेगवेगळ्या बद्दल, कारण धनशक्ती पण मोठ्या प्रमाणात ती वापरली गेलेली आहे. अनेक मी प्रॅक्टिकली त्याला विटनेस आहेत. अनेक वेळा असं का होतो की फक्त सत्ताधाऱ्यांचेच पैसे पकडले गेलेत, त्याच मतदारसंघामध्ये पकडले गेले आणि त्यांची लीड्स बघा, त्यांचे हे बघा. तर ह्या सर्व गोष्टी पण झालेल्या आहेत. फार मायक्रोस्कोपिंग काही ठराविक नेत्यांनी जे काम केलेलं आहे त्यांचं निश्चितपणे अभिनंदन आहे या गोष्टीसाठी की कसं लोकांपर्यंत पोचवायचं, काय करायचं तर. पण त्या सर्व गोष्टी ॲनालायसिस करून मला असं वाटते आपण बोललं पाहिजे किंवा बोलण्याची भूमिका आम्ही तरी घेऊ. एक गोष्ट नक्की आहे की आता हे लोकांनी असं अपेक्षित नव्हतं, कारण निगेटिव्ह इन्कम्बन्सी होती हे आम्हाला जाणवत होतं ग्राउंडवरती. किमान सायझेबल आम्हाला जर नंबर मिळाले असेल तरी आम्ही एकाच वेळात तुम्ही म्हटल्याप्रमाणे पटलं असं किंवा नाही व आम्ही त्यांचा आणि आमचा फरक आहे. पण एक महत्वाचं असं आहे की महाविकास आघाडीचं पण चुकलं असं म्हणता येईल ना, की जागा वाटपाचा गोळ शेवटच्या दिवसापर्यंत सुरू होता आणि त्याचे सचिन सावंतजी एक मिनिट मला जागा वाटपाचा गोळ केवळ महाविकास आघाडीतच होतं का? त्या महायुतींमधली काय परिस्थिती होती? त्याच्यामुळेच तयारी करता नसेल आली किंवा मग मतदार देखील संभ्रमात होते ना. माझं म्हणणं एकच खुद्द आहे. तुमच्या बाबतीत पण तसंच झालं होतं. हा भाग आहे. मला मी असं नाही सचिनजी म्हणत. आणि सचिनजी दोघाही सचिनना म्हणायचं आहे की कुठल्याही सुदृढ लोकशाहीमध्ये एक स्ट्रॉंग विरोधक पाहिजे. ते तुम्ही झालं पाहिजे, ती तुम्ही भूमिका घेतली पाहिजे आणि ते विरोध पण नुसता विरोधाला विरोध पण नाही, पण त्याच्यात काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन पाहिजे. ही भूमिका जरी तुम्ही निभावायला पाहिजे ही तुमच्याकडनं अपेक्षा आहे.